बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल केलेल्या कॅन्टीनमधल्या राड्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण पाहू शकतो की त्यांच्याच मतदारसंघातलं हे बुलढाणा शहर आहे आणि ही जी घाण जी आहे ही घाण त्यांच्या बुलढाणा शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेली आहे। या घाणीच्या बाजूला जी वॉल कंपाऊंड आपल्याला दिसते त्याच्या आतमधून शाळा आहे, वसतिगृह आहे, ते वसतिगृहातली कॅन्टीन आहे। मात्र ही जी स्वच्छता आहे ही अस्वच्छता या भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आहे। या परिसरातले नागरिक या ठिकाणी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि हा जो रस्ता आहे या रस्त्यावरून दररोज हजारो विद्यार्थी ये जा करतात। त्यांना आपलं नाक आणि तोंड दाबून शाळेमध्ये जावं लागतं, परत घरी जावं लागतं, अशी परिस्थिती या रस्त्यावरची आहे। आणि हा रस्ताच नाही तर संपूर्ण शहरामधली परिस्थिती सुद्धा अशीच आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारू की नेमकी शहराची काय परिस्थिती आहे, काय नेमकं शहराची परिस्थिती आहे। कारण इकडे आमदार निकृष्ट दर्जावरून राडा करतात, मात्र शहराची परिस्थिती काय? सध्या स्थितीमध्ये आपण बघताय की रुखाई कन्या विद्यालय ते राणी बगीचा हा जो रोड आहे हा शालेय विद्यार्थ्यांना जनरली वापरण्यात येतो आणि त्यामध्ये जर तुम्ही आता इथे बघताय की काडी कचरा फेकलेला आहे, मेलेल्या जनावरांचे आतडे फेकलेले आहेत, सडलेला भाजीपाला फेकलेला आहे आणि इथे शाळकरीमुळं नेहमी या रोडनी येणं जाणं करतात। याच पद्धतीने शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असा काडी कचरा, असा बऱ्यापैकी मेलेली जनावरे फेकण्याचा प्रकार हा प्रत्येक वेळेस इथे आढळून येतो व नगरपालिकेच्या वतीने थातूर मातूर उत्तरे देऊन आम्ही त्या पद्धतीने बरेच नागरिकांनी विविध पक्षांकडून निवेदन दिले जातात, पण त्यामध्ये कुठेही सुधारणा होत असताना दिसत नाहीये। नक्कीच ही जी परिस्थिती आहे या परिसरातले नागरिक वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करतात की या शहरातली स्वच्छता करा, या रस्त्यावरील स्वच्छता करा, मात्र त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होतंय का असा सुद्धा प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। काल जेव्हा आमदार महोदयांनी या ठिकाणी राडा केला, निकृष्ट जेवण त्यांना या ठिकाणी देण्यात आलं होतं, त्यावरून जो राडा केला, मात्र त्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती काय आहे हे सुद्धा नागरिकांनी या ठिकाणी त्याच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्यांनी आमदार महोदयांनी या परिस्थितीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी सुद्धा या परिसरातील, या भागातील, या मतदारसंघातील नागरिकांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।